नमस्कार, करुणास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण बनवणार आहोत हा रुई सारखा अगदी सॉफ्ट केक। आणि हा केकचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, अतिशय सुंदर असा हा केक आहे आणि इतका मऊसूत आहे। तुम्ही याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन करू शकता, तुम्ही बघू शकता। आणि हा 2 दिवसही जरी राहिला तरी हा इतका सॉफ्ट राहतो। तर चला, हा इतका अगदी मऊसूत केक आपण करायला सुरुवात करूया। तर यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउल मध्ये मी टाकणार आहे 2 अंडे। तर आजचा जो केक आहे हा अंड्याचा आहे आणि त्याला आपण चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहे। तर हे अंडे आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहे। जर तुम्हाला एगलेस केक हवा असेल तर त्याची सुद्धा मी रेसिपी इथे अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवरती, तो तुम्ही ट्राय करू शकता। तर इथे मी घेतलेला आहे 100 ग्रॅम बटर आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहे 100 ग्रॅम कॅस्टर शुगर। जर तुमच्याकडे कॅस्टर शुगर नसेल तर तुम्ही साधे आपली पावडर शुगर घेतली तरी चालेल। तर याला आपल्याला छानपैकी काय करायचं आहे, गाळून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस आपल्याला गाळून घ्यायचे आहे, शिवाय ते आपल्याला रूम टेम्परेचरवरचे हवे। कारण जेव्हाही आपण केक बनवतो तेव्हा केक बनवत असताना कोणताही पदार्थ अगदी थंड किंवा गरम नसावा, नाहीतर आपलं जे मिक्सचर आहे ते कडली होतं। तर हे दोन्ही पण जिन्नस आपल्याला फेटून घ्यायचे आहे, अगदी असा पांढरा कलर होईपर्यंत याला फेटायचे आहे। नंतर फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे जे बटर आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला छानपैकी बीट करून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे हे इलेक्ट्रिक ब्लेंडर जर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा याला ब्लेंड करू शकता। आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे मैदा। 1 कप इथे मैदा मी घेतलेला आहे। 250 ग्रॅमचा जो कप आहे त्याने हा मैदा मोजून घेतलेला आहे। त्यामध्ये टाकते मी 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण अंड्याचा वापर करत असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायची गरज नाही आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला याच्यामध्ये मैदा घालायचा आहे। एक वेळेला तुम्हाला मैदा ऍड करायचा नाही आहे, नाहीतर आपलं जे याचं जे द्रावण आहे म्हणजे ढोकळ्याचं जे बॅटर आहे ते बॅटर जे आहे ते अगदी घट्टसर होऊन जाईल आणि आपल्याला ते मिक्स करायला त्रास जाईल। तर जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि तुम्हाला अजून काही केकच्या रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी त्या केकची रेसिपीचा व्हिडिओ नक्की बनवेल। आणि आता आपल्याला हे जे सर्व जिन्नस आहे ते छानपैकी एकत्र करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडंसं दूध। तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि ते मी यामध्ये घालते आहे। सोबत मी व्हॅनिला इसेन्स घालते आहे। तर मी हाफ टीस्पून व्हॅनिला इसेन्स इथे घातलेला आहे आणि याला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला कट अँड फोल्ड मेथडने याला मिक्स करायचं आहे, ओव्हर बीट करायचं नाही आहे। जर तुम्ही बीटरने करत असाल तर अगदीच तुम्हाला 30 सेकंदच याला फिरवायचं आहे आणि अशा प्रकारे छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर जे बॅटर आहे ते मी छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे। आता मी इथे टीन घेतलेला आहे, 7 इंचाचा हा टीन आहे। याला बटर पेपरने आणि बटरने ग्रीस करून याला डस्ट करून घेतलेला आहे, मैद्याने डस्ट करायचं आहे। आणि त्यामध्ये मी बॅटर जे आहे ते ट्रान्सफर करते आहे। आता तुम्हाला याला 160 डिग्रीवर तुम्हाला 30 ते 35 मिनिट याला बेक करायचं आहे। आणि बेक केल्यानंतर पहिल्यांदा याला अशी लेवल करून घ्यायची बेक करायच्या आधी, कारण मग मध्ये याचा डोम शेप बनणार नाही। तर जितकी छान प्रकारे तुम्ही लेवल कराल तितका हा छान असा फ्लॅटन बनून येईल। तर बेक केल्यानंतर आता पहा, हा ओव्हन मध्ये जायला तयार आहे आणि बेक केल्यानंतर हा अशा प्रकारे दिसेल। आता हा अंड्याचा केक असल्यामुळे याचं जे वरचं आवरण आहे हे असं दिसते, स्क्रूवर व्यवस्थित निघालेला आहे, म्हणजे केक आपला बेक झालेला आहे। थंड झाल्यानंतर एखाद्या चाकूने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे। हा केक आमच्या सर्वांच्या खूप जवळ आहे। ऍक्च्युली माझ्या वडिलांनी मला शिकवलेली रेसिपी आहे ही। तर पहा किती मऊसूत हा केक झालेला आहे आणि तुम्ही ह्या रेसिपीला नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आणि जर तुम्हाला बिना अंड्याचा केक हवा असेल तर तुम्ही बिना अंड्याच्या केकची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवरती पाहू शकता। शिवाय मी चॉकलेटच्या केकची रेसिपी सुद्धा टाकलेली आहे। मी या केकच्या रेसिपी सोबत तुम्हाला ती रेसिपीची लिंक शेअर करते आहे, तुम्ही त्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना घरचा हेल्दी बनवलेला केक तुम्ही खाऊ घालू शकता। तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत एन्जॉय करा हा अगदी मऊसूत केक।